नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एका शेतकऱ्याच्या कालवडीवर बिबट्यानं हल्ला करून तिला जखमी केलं होतं. त्याची वन विभागानं दखल घेत शेतकरी दत्तात्रय काळूराम मांडले यांच्या राहत्या भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. हा पिंजरा जुन्नर विभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनरक्षक अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आला होता. त्यामध्ये पहाटेच्या वेळी 7 वर्षांचा नर जातीचा वन्य प्राणी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सदर बिबट्याला पकडण्यासाठी गावचे सरपंच विलास भिवरे यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केलं. बिबट्याला जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवारण केंद्रात पाठवण्यात आले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी. भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये मागील 15 दिवसांपासून राजनी ते सरांडी, मांढळ ते ढोलसर आणि मांढळ ते तई या 3 रस्त्यांची कामं सुरू आहेत. मात्र या 3ही रस्त्यांची बांधकामं राम भरोसे सुरू आहेत. रस्ता कोणत्या विभागाचा आहे, रस्ता कशा पद्धतीने बांधायचा आहे, रस्त्यावर मोरी आणि पूल बांधकाम किती झालंय, रस्ता किती किलोमीटरचा आहे, डांबरीकरण की सिमेंट रस्ता आहे, रस्त्याचं कंत्राटदार कोण आहेत, रस्त्याच्या बांधकामाचा खर्च किती, देखरेख करणारे अभियंता कोण, असे अनेक प्रश्न सामान्य जनता करते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संघाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र पोलिसांनी तो मॉरिस कॉलेज टी पॉइंट इथं अडवला. मोर्चात सहभागी विविध सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांसाठी नारेबाजी करून शासनाचं लक्ष वेधून घेतलं. मोर्चातील शिष्टमंडळानं मंत्री महोदयांना निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला. विनानिविदा काम वाटपाची मर्यादा 10 लाख करण्यात आलेली आहे. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना बांधकामाची कामं बहाल करून सार्वजनिक बांधकाम विभागात नोंदणी करण्यात आले. परंतु कामाची टक्केवारी ठरवल्यानं 25 टक्केवारी निश्चित करून न्याय द्यावा. सर्व शासकीय कार्यालयात विविध प्रकारची कामं सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थांना देण्यात यावी या प्रमुख मागण्यांना धरून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील विधानमंडळावर हा धडक मोर्चा काढण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. उसाला प्रतिटन 3500 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज माळशिरस तालुक्यात श्रीपूर इथं असणारा पांडुरंग कारखाना बंद पाडला. पांडुरंग कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस दराचं आंदोलन अधिक तीव्र केलं. काल पंढरपुरातील सीताराम कारखाना बंद पाडल्यानंतर आज श्रीपूरचा पांडुरंग कारखानाही शेतकऱ्यांनी बंद पाडत ऊस दराची आग्रही मागणी केली. पुढील 2 दिवसात सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. नांदेड येथील सक्षम ताटे खून प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर अद्यापही कोणतीच कारवाई न झाल्यानं आज पीडित कुटुंबांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन दुसरा FIR दाखल करण्याची मागणी केली. 27 नोव्हेंबर रोजी आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटेची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. दरम्यान 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना उचकावल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय. त्यांच्या विरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं. मात्र 12 दिवस उलटूनही FIR न झाल्यानं कुटुंबांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाणं गाठलं. आमच्या जीवितास आरोपी आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडून धोका असल्याचा दावा पीडित कुटुंबांनी केलाय. मागणी होती का जे मेन 2 पोलीसवाले आहेत ना आरोपी, ज्यांनी आरोप करण्यासाठी सर्व प्रोत्साहन दिलं, मेन ते पोलीसवाल्यांवर कारवाई आतापर्यंत काहीच केलेली नाही. आणि आम्हाला पण त्यांच्याकडून धोका असू शकते, कारण त्यांनी एवढा मोठा गुन्हा करायला प्रोत्साहन दिलं तर बाहेर पण ते फिरतायत ना, तर बाहेर आणखी गुन्हे करू शकतात ना. त्यांनी मेन त्या 2 आरोपींना कडकचे कडक सजा झाली पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. सर्व शासनाला विनंती आहे की जे मेन 2 पोलीसवाले आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आता तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना DSP साहेबांना भेटले तर त्यांचं काय म्हणणं? त्यांचं तपास चालू आहे असं बोलतात ते, पण जे आम लोक जर जनता असली असती तर त्यांनी 15 दिवस तपासाला लावली नसते. ते पोलीसवाले आहेत, कर्मचारी आहेत म्हणून त्यांनी एवढा टाइम लावायली. तर आज तुमचं संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनच्या समोर आहे. काय मागणी होती आणि कशा संदर्भात तुम्ही ठिय्या मांडल्या? आमची सेकंड FIR देण्याची मागणी होती आणि जे 2 मेन पोलीसवाले आहेत ना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती. पण आतापर्यंत
आतापर्यंत त्यांच्याकडून काहीच झालं नाही. आम्ही DSP पोलिसांना बोललो की त्यांच्यावर गुन्हा नाही केला तर आमचे जे पूर्ण ताटे परिवार आहे ते इथंच बसून राहील, आमच्यावर गोळ्या झाडा म्हणावं त्यांना आणि नंतर तपास करा म्हणावं, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. जोपर्यंत ते 2 पोलीस आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. काय पोलिसांचं काय म्हणणं आलं या प्रकरणासंदर्भात? तपास चालू आहे म्हणाले, वरिष्ठाकडे गेलेली आहे फाईल आणि तपास चालू आहे. पण किती दिवस तपास करणार आहेत त्यांनी? आज माझा मुलगा जाऊन 15 दिवस झालेत. एक एक दिवस कसा चाललाय ते आम्हाला माहिती, त्यांना काय माहिती? जे त्यांचं कोणी गेलं असतं तेव्हा त्यांना कळालं असतं ना. गोरगरीब जनतेचं त्यांना काहीच महत्त्व राहिलं नाही. मेन त्यांची ड्युटी आणि त्यांचं पोझिशन आणि त्यांचे जे काय आहे ते त्यांनीच मेन आहेत आणि आम जनतेकडं काहीच लक्ष नाही. सेकंड FIR संदर्भात पोलिसांचं काय म्हणणं आहे? आश्वासन केव्हा देण्यात आलं होतं? आश्वासन देऊन बरेच दिवस झाले, ते आज आम्ही येणार आहोत असे म्हणत आहेत पोलीसवाले. काय आम्ही चालूत आता इथं, तर बघूत काय निर्णय घेतात ते. जोपर्यंत त्यांनी निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. सेकंड FIR करतो म्हणून सांगितलं का? हा करतो म्हणले सेकंड 29 FIR. तारखेलाच बोलले होते सर ते लास्ट टाइम. काय म्हणणं आहे? पोलीसवाल्याचं म्हणणं आहे तपास चालू आहे आणि सेकंड FIR आम्ही घेतो, तुम्ही थोडंसं घाई करू नका. पण कसं घाई नका करू? आम्ही ते जे मेन पोलीसवाले आहेत ते बाहेर फिरतायत आणि आम्ही घाई नका करू. आज 15 दिवस झाले शांतच बसायला सांगतात. ते कर्मचारी आहेत ना, ते पण त्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांनी शांत आहेत. जे आम जनता राहिली असती तर त्यांनी इतकी दिवस शांत बसले नसते. सेकंड FIRचं आश्वासन केव्हा देण्यात आलं होतं तुम्हाला? 29 तारखेला बोलले होते सेकंड FIR घेतो म्हणून आणि ते आमची वाट बघत बसलेत म्हणे पोलीस स्टेशनला. आणि आम्हाला वाटलं का त्यांनी गुन्हा दाखल केला, त्यांचा काहीतरी तपास चालू आहे म्हणून आम्ही पण शांत बसलो. पण आज येऊन बघितलं तर आणखी काहीही झाले नाही. आज आम्ही जेव्हा विचारलं तर ते म्हणतात का वरिष्ठाकडे दिलेली आहे तुमची तक्रार, तपास चालू आहे. इक्विब्रिज फाउंडेशनची इन्क्लुजन यात्रा वाशिममध्ये दाखल झाले. दिव्यांग व्यक्तींविषयी समाजात सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अपंग हक्क कार्यकर्ता आणि संस्थेच्या संस्थापक दीक्षा दिंडे यांनी ही राज्यव्यापी मोहीम हाती घेतली आहे. या यात्रेनं 17 जिल्ह्यातून प्रवास केलाय. दरम्यान अपंगत्व कुणालाही केव्हाही येऊ शकतं, ते मानवाच्या हातात नसून सरकारी यंत्रणांचा दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे, असं प्रतिपादन दिव्यांग कार्यकर्त्या दीक्षा दिंडे यांनी वाशिम येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केलाय. नमस्कार, मी दीक्षा दंडे आणि 8 सप्टेंबरला माझे सहकारी अमोल आणि मी एक उपक्रमाची सुरुवात केली. आम्ही आमच्या इक्विब्रिज फाउंडेशन अंतर्गत इन्क्लुजन यात्रा घेऊन पुण्याहून निघालो आणि आम्ही असं ठरवलं की आपण महाराष्ट्रातले आता सगळे जिल्हे फिरूयात आणि या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन अपंगत्वावर काय काम होतंय ते पाहूयात आणि अपंगत्व असलेले आणि अपंगत्व नसलेले यांच्यामध्ये एक संवाद घडवून आणूयात, जेणेकरून आपण त्यांच्या बाबतीतले काही गैरसमज आहेत, अपंगत्व होण्याची काही कारणं आहेत त्याच्याबद्दल आणखी मोठ्या प्रमाणात संवाद घडवून आणू शकू आणि सर्वसमावेशकता, सुगम्यता किंवा माणसाच्या वागणुकीचे म्हणजे वागणुकीत काय सुधारणा आपल्याला हव्या आहेत त्याच्याबद्दल एक जनजागृती घडवून आणू शकू म्हणून आम्ही ही इन्क्लुजन यात्रा घेऊन निघालो. आज आमचा यात्रेचा 58वा दिवस आहे. 17 जिल्हे पूर्ण झालेत आणि आज आम्ही वाशिम जिल्ह्यात आहोत. आज इथल्या विद्यार्थ्यांशी आम्ही दिवसभर संवाद साधत होतो आणि या संवादादरम्यान आम्ही काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या, मुलांसोबत संवाद साधला आणि या गप्पांमधून त्यांच्यामध्येही मनामध्ये काही गैरसमज आहेत का ते जाणून घेतलं. म्हणजे ही फक्त यात्रा आम्ही दुसऱ्याला सांगतोय असं नसून तर आम्हालाही समोरून शिकायचं आहे की काय परिस्थिती आहे, अपंगत्वावर काय बोललं जातं आहे, काय काम होतं आहे. आता हे का करावं वाटलं कारण की UK मध्ये मी चिवनिंग स्कॉलरशिप मला मिळालेली होती 22 साली आणि त्या स्कॉलरशिप अंतर्गत धुळे शाळेतील देवपूर भागात असलेल्या एकविरा देवी मंदिर जवळील अमरधामची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अग्निडाग देण्याचे आवटेही तुटलेले आहेत. यासह तिथं समस्यांचा डोंगर आहे. या संदर्भात शिवसेना उबाटातर्फे संदीप चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर घाईघाईनं तत्कालीन वनपात असलेल्या सत्ताधाऱ्यांनी अमरधाम नूतनीकरण आणि सुशोभीकरण कार्याचं उद्घाटन केलं. परंतु 50 लाख मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे हे काम तात्काळ मार्गी लावावं अशी मागणी शिवसेना उबाटाचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांनी केली. नागरिकांनो, मे महिन्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे स्मशानभूमीच्या दुरावस्थेबद्दल आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी उद्घाटन करून मूलभूत सुविधा अंतर्गत 50 लाख रुपये मंजूर केले होते. परंतु
जून महिन्यामध्ये 50 लाख मंजूर झाले. 8 डिसेंबर महिना येऊन गेला म्हणजे 6 ते 7 महिने झाले, अजूनपर्यंत सुद्धा स्मशानभूमीचं काम चालू नाही झालं. आमची सत्ताधारी भ्रष्टाचारी जनता पार्टीला विनंती आहे की 50 लाख रुपये मंजूर झाले, मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, तरी तुम्ही अजून दुरुस्तीचं आणि नवीन आमादांचं काम काय नाही चालू झालं. आता हेच उदाहरण घ्या बघा, ती प्रेत जायची जागा कुठं आणि प्रेत कुठं जावं लागतंय. म्हणजे या भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या लोकांनी आमाधाम सुद्धा सोडलं नाही. यांनी संडाशी काढल्या, गटारी काढल्या, रस्ते काढले, दवाखाने काढले, ते कमी पडले म्हणून या लोकांनी स्मशानभूमीचे 50 लाख रुपये पण खाऊन टाकले का, अशी धुळेकर जनतेच्या वतीने आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विनंती करत आहोत. तुम्ही जे मूलभूत निधी अंतर्गत 50 लाख रुपये मंजूर केले ना, त्याचं काम केव्हा करणार, अशी आमची सत्ताधारी पक्षाला व आयुक्त साहेबांना विनंती. आयुक्त साहेब, तुम्ही नवीन आहात, चांगले आहात, तुम्हाला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विनंती करतो की 50 लाखाचं काम लवकरात लवकर चालू करा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तुमच्या आयुक्तांच्या विरोधात आणि भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या वतीनं 1 दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. स्थानिक आमदार निधीसाठी खर्च करणे आणि संबंधित शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, संजय गांधी योजनेची 25 वर्षांची वयोमर्यादा अट रद्द करावी, जिल्हा नियोजन बजेटमधून 1% निधीसाठी खर्च करावा, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. काय मुद्दा आहे, काय प्रकरण आहे, आपण काय सांगणार याबद्दल? प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या प्रमुख 4 मागण्यांकरता लक्षवेधी 1 दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे. यातील प्रमुख मागणी अशी की जो आमदार आणि खासदाराचा फंड असतो, त्या फंडामध्ये दिव्यांगासाठी 5% निधीची तरतूद राखीव ठेवलेली आहे, परंतु हे खर्च करत नाहीत. गेल्या 3 वर्षापासून शासनाने परिपत्रक काढले, GR काढलाय, परंतु त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही. तो 5% निधी दिव्यांगांसाठी खर्च करावा. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत शासनाने 3 महिन्यापूर्वी 2,500 रुपये मानधन लागू केलंय, परंतु त्या सर्व दिव्यांगांना हे मानधन आणखी लागू झालं नाही. गेल्या 2 महिन्यापासून 1,500 रुपये महिना त्या दिव्यांगांना मिळतोय, तो महिनाही देखील 2,500 रुपये मानधन सरसकट मिळालं पाहिजे. जिल्हा नियोजन बजेटमधून आम्हाला 1% निधी अगदी कृती आराखड्यामध्ये आहे, परंतु या मार्चपूर्वी तो खर्च जर झाला नाही तर निश्चितच तो अखर्चित निधी राहील. जिल्हा नियोजन कृती आराखड्याचं जे बजेट आहे, त्या बजेटमधला 1% निधी हा दिव्यांगांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी खर्च झाला पाहिजे. संजय गांधी निराधार योजनेची वयोमर्यादा ही 18 वर्षापासून सुरू केली पाहिजे, त्याची पात्रता 18 वर्षापासून लागू केली पाहिजे. आणि जी उत्पन्नाची अट आहे संजय गांधी निराधार योजनेसाठी, ती 50,000 रुपयावरून 1 लाख करावी. या प्रमुख 4-5 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 12 डिसेंबर रोजी आमचं 1 दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन सुरू आहे. आज तर लोकशाही पद्धतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. लक्षवेधी आंदोलन आहे. शासनाचं नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. शासनाने या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा पुढचं आंदोलन हे प्रहार स्टाईलनी आणि बच्चू भाऊ यांच्या आदेशानुसार अति तीव्र स्वरूपात आणि रस्त्यावर उतरून केलं जाईल, या माध्यमातून मी सांगतो. शिवाजी गाडे, जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती, छत्रपती संभाजीनगर. जालन्यात भाजपच्या इच्छुक उमेदवारांना महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज वाटपाचा शुभारंभ झालाय. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी भाजप कार्यालयाबाहेर इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जालना महापालिका निवडणुकीसाठी आज आणि उद्या इच्छुक उमेदवारांना भाजपकडून उमेदवारी अर्जांची विक्री होणार आहे.
या फॉर्म विक्रीचा शुभारंभ भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या हस्ते करण्यात आलाय. दरम्यान फॉर्म विक्रीनंतर 14 आणि 15 डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली आहे. काय सांगणार की आज या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना फॉर्म वाटप करण्याचा शुभारंभ झालेला आहे. मुलाखती कधी पार पडणार आहे? आगामी काळातील महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता आमचे वरिष्ठ नेते तथा आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा, आपल्या जालना महानगरपालिकेचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री सन्माननीय भागवतजी कराड साहेब, राज्याचे माजी मंत्री नामदार बबनरावजी लोणीकर साहेब, ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय नारायण भाऊ कुचे, जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, संतोष भाऊ दानवे आणि माजी महानगराचे भाजपाचे अध्यक्ष राजेजी राऊत, अशोकांना पांगारकर आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आणि आज पक्षाच्या वतीनं 12 आणि 13 डिसेंबर या 2 दिवसामध्ये फॉर्म विक्री आम्ही या कार्यालयामध्ये ठेवलेली आहे. 12 आणि 13 2 दिवस फॉर्म विक्री झाल्याच्या नंतर 14 आणि 15 ही 2 दिवस सर्व उमेदवारांच्या मुलाखती वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये या जिल्हा कार्यालयामध्ये पार पडतील. या मुलाखती कोण घेणार आहे? काही प्राथमिक माहिती मिळाली? मुलाखती घेण्यासाठी मी अगोदर नावं सांगितले की माजी मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री भागवतजी कराड साहेब, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब, आमदार कुचे साहेब, आमदार दानवे संतोष दानवे साहेब आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल साहेब, राजेश राऊतजी, अशोकांना पांगरकर, मी सतीश जाधव आणि महानगराचे माजी पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व आजी माजी नेते हे ह्या ठिकाणी मुलाखती घेण्यासाठी येतील. आणि राज्यातून कोणी एखादा वरिष्ठ जर आला तर ते सुद्धा पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षामध्ये हजर राहतील. आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली आहे आणि मुंबई महापालिका आणि इतर महापालिका ज्या महत्त्वाच्या आहेत त्या युतीत लढायच्या, बाकी स्थानिकच्या ज्या महापालिका आहेत त्या ठिकाणचे स्थानिकचे नेते निर्णय घेतील असं म्हटलेलं आहे. मग जालना महापालिका अशी लढवली जाते. पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिका महत्त्वाच्या आहे. मग मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर आणि जालना आणि सर्व जवळपास 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये तेच ठरलं की आपल्याला महायुतीमध्ये ही निवडणूक भक्कमपणानं लढायची आहे. जर काही ठिकाणी तांत्रिक प्रॉब्लेम जर झालेच इन केस तर त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढती त्या ठिकाणी होतील. अशा प्रकारचं सुतोवाच माननीय मोदयांनी आम्हाला त्या ठिकाणी दिले. जालना महापालिका निवडणूक कशी युतीत लढणार का सोबळावर लढणार? जालना महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वरिष्ठ नेते बसणारे 2 दिवसामध्ये बैठक होईल. शक्यतो आम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढणारच आहोत. त्यामुळे आता 2 दिवसाच्या बैठकीत जो काही निर्णय होईल तो निर्णय आम्ही मीडियाच्या समोर ठेवणार आहे. चोपडा तालुक्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हरभरा लागवड केली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस चांगला झाल्यानं जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आणि हरभरा पिकाची वाढ समाधानकारक दिसत होती. मात्र काही भागात आता मर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेत. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी 2 ते 3 वेळा फवारणी करूनही मर रोगाचा परिणाम कमी होत नसल्याची तक्रार केली आहे. कृषी विभागानं स्पष्ट केलंय की जमिनीत जास्त ओलावा असलेल्या भारी जमिनीत किंवा ठिबक सिंचनाद्वारे अधिक पाणी दिल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. दादा, आपल्या शेतात हरभरा लागवड केलेली आहे आणि त्याच्यावर काय परिणाम झालेला आहे आणि फवारणी किती वेळा झाली? 3 वेळा झालेली आहे फवारणी. त्याच्यावर दुष्परिणाम काहीच होत नाही. पूर्ण तो असा जडतोच येतो. किती भरपूर फवारणी बारी मारल्या तरी पण टाळ्यात येत नाही. किती कोरडा झालेला पूर्ण तो. कधी लागवड केलेली आहे? तरी बी 3 महिने झाले असते. 3 महिने झाले. आणि पूर्ण म्हणजे कोरडा होतो असं? हो, कोरडा होतो. मूळपासून मूळ पडली त्याची अशी उघडीसारखी वाटते. ठिबकच्या साहाय्याने पाणी दिल्यावर बी काही परिणाम होत नाही त्याच्यावर? नाही. मग कोणी काही सल्ला वगैरे घेतला का आपण? नाही, मी काही सल्ला घेतला नाही. काय फवारणी करावी, काय करावी? नाही, मी काही ते विचारलं नाही. फक्त त्या दुकानदाराला विचारलं की बुवा कोणती फवारणी घ्यायची, कसा मारायचा फवारा. त्यांनी असं दिलं की बुवा त्याच्यावर परिणाम होत नाही, मग दुसरा घ्या. मग फक्त फवारणी मारले जाते? हो. त्याचा परिणाम काही होत नाही? होत नाही. किती क्षेत्र आहे? 3 बिघा. 3 बिघा. काय नाव आहे दादा आपलं? वासुदेव गंजी तरपाटे. ओके.
या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.